महाराष्ट्र नेचुरल गैस की ओर से अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर बालेवाड़ी में स्त्री शक्ति जागर का आयोजन किया गया। इस अवसर पर एमएनजीएल द्वारा विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय उपलब्धियां हासिल करने वाली महिला रिक्शा चालकों, महिला सीएनजी पंप कर्मियों और महिला पत्रकारों को सम्मानित किया गया। इस अवसर पर एमएनजीएल के प्रबंध निदेशक कुमार शंकर, वाणिज्यिक निदेशक संजय शर्मा, स्वतंत्र निदेशक भाग्यश्री मंठलकर, वरिष्ठ पत्रकार अंजलि खामितकर और भागतोय रिक्शावाला एसोसिएशन के अध्यक्ष जयश्री अब्राहम समेत एमएनजीएल के अन्य वरिष्ठ अधिकारी मंच पर उपस्थित थे। इस अवसर पर एमएनजीएल के प्रबंध निदेशक कुमार शंकर ने उपस्थित सभी महिलाओं को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस की शुभकामनाएं दी। एमएनजीएलचे ॲक्च्युअली जे चेहरे म्हणून पेट्रोल पंप सीएनजी पंपांवर उभे असतात त्या फिलरमॅन ज्या आहेत त्यांचा सन्मान करण्याकरता त्यांना इथे बोलावलेलं आहे आणि जे आमचे एंड युजर आहेत, ज्या रिक्षा चालिका आहेत त्यांचाही सन्मान करण्याकरता या ठिकाणी बोलावलेलं आहे। आणि साधारणपणे ज्या क्षेत्रामध्ये पुरुषांची मोनोपोली असते असं पत्रकारिता क्षेत्र, पण त्याच्यामध्येही ठणकावून आणि ठामपणानं उभा असणाऱ्या आपल्या पत्रकार मैत्रिणींनाही या ठिकाणी बोलवलेलं आहे। ही कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात त्यांनी उतरवल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद म्हणते। महिला दिवस आहे म्हणून केवळ नाही, पण ओव्हरऑल तुमच्या या सगळ्या कामाला सॅल्यूट आहे। फक्त मला एक या ठिकाणी तुम्हाला विनंती करावीशी वाटते की बऱ्याच वेळा असं होतं की महिला असल्यामुळे ना आपण थोडंसं लो प्रोफाईल राहणं प्रिफर करतो। असं म्हटलं जातं की फार बोलणारी बाई कोणाला आवडत नाही, अडचणी आल्या तरी सुद्धा सोशिक राहिलं पाहिजे। गप्पा बसणाऱ्या बायका आवडतात, पण काही गरज नाहीये जगामध्ये गरीब म्हणून घेण्याची। ज्या ठिकाणी आपले अधिकार असतील, ज्या ठिकाणी आपल्यावरती अन्याय होत असेल त्या ठिकाणी ठणकावून बोललं पाहिजे, त्या गोष्टी मागितल्या पाहिजेत। माझ्या शेजारणीवर, माझ्या आसपासच्या मुलींवर, महिलांवर जर का काही त्यांच्या बाबतीत काही गडबड होत असेल तर त्या ठिकाणी ठणकावून उभं राहिलं पाहिजे। ऐसे ही खबरों के लिए जुड़े रहिए आज का आनंद न्यूज़ नेटवर्क पर।